स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्याचा थरार स्थानिक नागरिकांना 25 ऑक्टोबर रोजी पहाटे पाहायला मिळाला। मात्र नागरिकांमुळे दरोडेखोरांना दरोड्याचे साहित्य घटनास्थळी सोडून एटीएम मधील 27,32,400 रुपयांपैकी फक्त 12,48,800 रुपये काढून आलेल्या कारमधून पसार व्हावे लागल्याची घटना शिरपूर शहरात घडली आहे। या प्रकरणी सीएमएस कंपनीचे नाशिक विभागीय वरिष्ठ अधिकारी अंकित वैद्य यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मात्र सदर घटनेनंतर दरोडेखोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकास सदर गुन्ह्यात दरोडेखोरांनी वापरलेली कार जुलवानियाजवळ अपघातग्रस्त आढळून आल्याने सदर कार पोलिसांनी ताब्यात घेतली। शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून सदर एटीएम शनिवारी पहाटे 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडले। एटीएम मशीन कापून संशयितांनी 12,48,800 रुपयांची रोकड चोरून नेली। सदर एटीएम मध्ये एकूण 27,32,400 रुपये होते। मात्र परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने दरोड्यात वापरलेले साहित्य घटनास्थळी सोडून GJ08 BN 4131 क्रमांकाचे अल्टो कारमधून दरोडेखोर पसार झाले। त्यामुळे एटीएम मधील उर्वरित 14,83,600 रुपये सुरक्षित राहिले। दरम्यान पोलीस पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करताना मध्य प्रदेश राज्यातील जुलवानियाजवळ सदर क्रमांकाची संशयित कार अपघातग्रस्त आढळून आल्याने ती ताब्यात घेतली। मात्र दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित दरोडेखोरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास API हेमंत पाटील हे करीत आहे। त्यानंतर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, API हेमंत पाटील यांच्यासह LCB व DB पथकाने पाहणी केली।